हे शहाणपणाने गेले वापस आले ते काय का? ये क्या है, चालू है ना तुम्हारा न्यूज लगा है, आपकी न्यूज लगा ये तो यहाँ तक आए अपन। तर तुम्ही आज आंदोलन करणार होता, गाड्या चालू करणार होता, मग प्रशासनानं तुम्हाला अडवलं नाही आणि गुन्हे वगैरे काही असं दाखल केलं का? का शांततेनं आंदोलन करू दिलं? काय प्रकार झाला? आम्ही या ठिकाणी शांततेत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, कारण की आम्ही खूप वर्षापासून या भुयारी मार्गासाठी आणि बायपासचे जेवढे प्रश्न असेल त्याच्यासाठी अगदी सनदशीर मार्गाने आम्ही सगळे आंदोलनं, निवेदनं देणं, धरणे आंदोलन सगळं शांततेच्या मार्गाने केलेलं होतं। आणि या ठिकाणी आज आम्ही महिला पूजन करणार होतो भुयारी मार्गाचं प्रतिकात्मक स्वरूपात। आणि लवकरात लवकर जे काही टू व्हीलरवाले आहे आणि पायी चालणारे लोक आहेत त्यांना हा मार्ग लगेचच खुला करून द्यावा अशी आमची मागणी होती। त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने केल्यामुळे प्रशासनाने आणि पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अडवलेलं नाही आणि कोणताही त्रास दिलेला नाही। बरं, आता तुमचं आश्वासन पूर्ण झालं का? काय तुम्हाला त्यांनी हे दिलं आश्वासन? आम्ही त्यांना 2 दिवसाचा वेळ दिला की तुम्ही जर 2 दिवसात जर गाड्या या ठिकाणी चालू केल्या नाही तर आम्ही स्वतः येऊन इथं या ठिकाणी रिबन कापणार आहोत आणि महिला या ठिकाणी गाड्या नेणार आहेत। बरं, काय काम बाकी आहे असं काही सांगितलं का त्यांनी अजून? काम बाकी असं काहीच नाही सांगितलं, पण बघण्यातून तर येते जवळपास सर्वच काम झालेलं आहे, फार काहीतरी झालेली नाही। बरेचसे अजून छोटे छोटे कामं जे आहे ते बाकी आहेत। त्यामुळे परंतु आता 2 दिवसानंतर समजा आज 10 तारीख आहे, 13 तारखेला जर गाड्या चालू नाही केला तुम्ही पुढील काय दिशा आहे तुमची? आम्ही स्वतः सगळ्या महिला गाड्या घेऊन येणार आणि इथूनच प्रवास आम्ही चालू करणार, उद्घाटन करणार आम्ही त्यामुळे चालू करणार। उद्यापासून 12वीची एक्झाम चालू होते, त्यामुळे मुलांना खूप मोठ्या दर्ग्याकडनं ट्रॅफिक असते, वेळेत मुलं केंद्रापर्यंत पोहोचणार नाही। त्याच्यामुळे हा मार्ग खुला जर केला तर सगळ्यांना सोयीचं होईल। तुमच्या संघटनाचं नाव वगैरे काय? आमच्या संघटनेचं नाव सातारा महिला जनसेवा समिती आणि जिजाऊ ब्रिगेड याच्या अंतर्गत आम्ही सगळ्या महिलांनी या ठिकाणी आंदोलन केलेले आहे आणि निवेदनं दिलेले आहे। पुरुषांची सातारा महिला जनसेवा, सातारा देवळाई कृती समिती याच्या अंतर्गत पुरुष लोकांनी सुद्धा संघर्ष समिती याच्या अंतर्गत त्यांनी वेळोवेळी अगदी नांदेडपर्यंत हा मुद्दा उचलून धरलेला आहे। आयुक्तालयात जिथे जिथे जाता येईल आम्हाला, अगदी खैरे साहेब कोणत्या नेत्यांना भेटता येईल त्यांना आम्ही भेटलेलो आहोत। आपलं खासदार ज्यावेळी इम्तियाज जलील होते त्यांना सुद्धा भेटलेलो आहे, त्यांनी सुद्धा बरीच मदत केली। याच्यात काही गटबाजी, काही गट म्हणता आंदोलन करा, काही म्हणता थांबा थोडं, यात गटबाजी दिसून येते। खरोखर कामं केलेले आहे ते लोकांनी आंदोलनात कोणीही उतरलेलं नाहीये। ज्या लोकांनी आपल्याला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही, पण ज्या लोकांनी खरोखर ग्राउंड लेवलवर काम केलेलं आहे, अगदी याचिका टाकण्यापासून ज्यांनी कामं केलेले आहे त्यातला एक सुद्धा पुरुष या ठिकाणी आंदोलनात सहभागी नाहीये। एक असा फोटो